भान पाहिजे काय बनी काय म्हणते पाहिजे हा वा काय काम वाचतात वाकरीवर काय गजर होतो ज्ञानोबा तुकाराम म्हणून महाराज म्हणतात पंढरीचा वारकरी वारी चुकवलेली हवी आणखी काय मागतात तिसऱ्या चरणामध्ये संत संघ सर्व का भरल्या जाते उलटच होते का नाही तर भरा बघा फुटतो माय बाप देवाची करणे बोलायचे तर भाग्य बोलायचीच करी कोणी जेवढी अतृप्त झाला याचा अनुभव घेऊन पहा ज्याला म्हणून बऱ्याच ठिकाणी गुरुदेव महाराज हरिपाठावर कीर्तन करता येत नाही ते त्यांचा दोष नाही हे असे महात्मे भेटले पाहिजे या महात्म्याकडे तेच नाम होत होतंय ना तसंच श्वास घेतल्यानंतर प्रत्येक जण क्रिया करून बघा प्रक्रिया नाम नाही सांगणार पण आणि सोडा श्वास दीर्घ श्वास सोडा ठोकली ना देवी अजपाजपणे उलटल्या प्राणाचा प्राण उलटा चालतो त्यावेळेस पण त्याच्यासाठी एक प्रक्रिया सांगितली महत्वाची मनाचा निर्धारू अनन्य भाव पाहिजे जवळ मत होय अनन्य शरण या लागी शरणागती शरण्य मला करायचे ना तर हा नंद केला करायला ह्याची सवय लावण्यासाठी याला काय प्रत्युत शब्द आहे संस्कृत मध्ये श्वास आणि उच्छ्वास बघा येते श्वास घेतो त्यावेळेस श्वास आणि सोडतो त्या वेळेस उच्छ्वास याला अजपाजप म्हटलं हे झालं तिसऱ्या चरणात अजपाजपडे उलटा प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे नाही करायचं जरा जड जातोय काय जरा सगळे जरा विचार क्रांत झाले ज्ञानदेवाजीने मौली म्हणतात पहिल्या चरणाचे मार्ग सांगितले हे खूप अवघड आहे पण या जर प्रक्रियेने गेलात ना ज्ञानदेवाजीने ज्ञाने विनव्यर्थ जीवन माणसाचं मौली म्हणतात का व्यर्थ आहे जर ज्ञान नाही घेतलं तर पण ते कोणी कोणी घेतलं उत्तरार्ध सांगतोय रामकृष्ण पंथ क्रमियला अवघडे घोटाळा रामकृष्णाने ज्या मार्गाने गेले त्यांनी जो प्रमाणे केला मार्ग त्या मार्गाने जायचंय मार्ग दावून
तेनेची पंथे चालू संदर्भ लावा. हा यांना सुद्धा प्राप्त झालं. रामकृष्ण ज्या मार्गाने गेले, ज्या पंथाने गेले, तेनेची पंथे चालू जाता. लपणे उठणार मोठे काही नका अजिबात कुठे. मोक्षाचा मार्ग मिळवा. आणि आज फक्त कीर्तनामध्ये हा भावार्थ सांगितला तो हा असा असेलच असं नाही. आज फक्त काय समजून घ्यायचे, हरी आणि वासुदेव विठ्ठल. ज्या नियमानुसार नित्य नियमनाने ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया देव आपला हा असणारा नैमित्तिक कार्यक्रम. त्या कार्यक्रमासाठी आपण सर्व प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती भगवंताच्या मूर्ती आहात. नवे नवे तुम्ही भगवंत स्वरूप आहात. पण स्वरूप समजून घेतलं तर बघा बघा दुहेरी योग. स्वरूप 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 म्हणजे काय नेमकं? तुमच्यामध्ये जे कुटस्थ चैतन्य आहे काहीच मला कळलं विठ्ठल. Bye.